वांदा राहणं तिकडे ठाण्यासोबत मग सोबतच जातो. गाडी ॲक्च्युली मला गाडी माहिती नाही, पण टू व्हीलर होती. मग मला असं वाटते त्याला असं हिरून टाकलं. चार तारखेचा टायमिंग इथून किती वाजता निघाले तुम्ही? किती झालं आता ते नाव शेजेकडे आलं होतं म्हणून मी कुठंच समोर गेलो. शेजेकडे आलं होतं बघतो पोलीस येऊन गेलं काय. मी काल 9:12 दुकान बंद केलं आणि घराकडे जात होतो, तर बालाजीनगरच्या बोर्डाजवळ याच्यामध्ये हे जे सुशांत मनोहर शेरेकर म्हणून सोनार व्यावसायिक आहे, त्यांचं सुमित्रा ज्वेलरी आर्ट नावाची दुकान आहे. त्या ठिकाणाहून ते रात्री 8:30च्या सुमारास आपल्या दुकानातला माल जो आहे साधारणपणे 459 ग्रॅम म्हणजे 45 तोळ्याच्या आसपास तो घेऊन त्यांच्या मोपेडच्या डिकीमध्ये टाकून स्वतःच्या घराकडे निघाले होते. जसे ते आतल्या लेनमध्ये वळले त्यावेळी त्यांच्या मागून एक काळ्या रंगाची कार आली. त्यातून 2-3 इसम खाली उतरले. त्यांच्यापैकी एकाने त्यांना ढकललं, पाडलं आडवं, आणि आडवं पाडल्यानंतर त्यांना दम देऊन चाकू दाखवून त्यांच्याकडून त्यांच्या गाडीची चावी घेतली, त्यांच्या डिकीतलं सोनं घेतलं आणि तात्काळ त्यांच्याबरोबरच्या कारने ते पुढे फरार झाले. या प्रकरणी गाडगेनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून BNS 309/4 आणि 35 BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणामध्ये संपूर्ण आयुक्तालयातील DB पथकं आणि क्राईम ब्रँचचे जी पथकं आहेत ती अशी मिळून एकूण 12 पथकं बनवून त्या घटनेचा तपास तात्काळ चालू करण्यात आला. ग्रामीण पोलिसांना सुद्धा याबाबत अवगत करण्यात आलं आणि नाकाबंदी आणि आरोपी शोध याच्याबाबत मोहीम राबवण्यात आली. त्या आरोपितांनी हा जो काही गाडी वापरलेली आहे त्या गाडीच्या मागावर तसेच आरोपींच्या मागावर आमचे ग्रामीणचे, शहराचे आणि आमच्या पोलीस स्टेशनचे आणि क्राईम ब्रँचचे असे सर्व पोलीस आता त्याच्यावर काम करत आहेत आणि गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशन गाडगेनगरचे अधिकारी करत आहेत.